36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. ॲडव्होकेट अर्जुन टी पाटील लोक अदालतीमध्ये दिवाणी आणि फौजदारी एकूण 218 प्रकरणांमध्ये तडजोड झाली आहे. तसेच 6,16,149 रुपयांची वसुली झाली आहे. बोदवड येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात आले. यामध्ये झालेल्या कार्यक्रमात नागरिकांनी आपली प्रलंबित प्रकरणे यामध्ये दाखल करून तडजोडीतून न्याय मिळाला आणि पुन्हा नव्याने तुटलेले संसार आणि दुभंगलेली मने पुन्हा जोडण्याचं काम लोक अदालतीनं केलं, असं प्रतिपादन ॲडव्होकेट अर्जुन टी पाटील यांनी केलंय. विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 ही राष्ट्रीय लोक अदालत आणि यापूर्वीच्या लोक अदालतीचे प्राप्त यशावरून असं दिसून येत आहे की वैकल्पिक वाद निवारण केंद्रासोबत राष्ट्रीय लोक अदालत देखील विवादांचे निराकरण करण्यासाठी योग्य यंत्रणा आहे. विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 अंतर्गत राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोड झाल्यानंतर उभयंतांच्या संमतीने लेखी तडजोड नोंद केली जाते. त्या आधारे अवॉर्ड पारित केला जातो. तो अवॉर्ड हा अंतिम असतो. त्याला हुकूमनाम्याचे स्वरूप प्राप्त होते. त्या अवॉर्डच्या विरुद्ध अपिलाची तरतूद नाही. लोक अदालतीमध्ये प्रकरण निकाली निघाल्यावर पक्षकारांना संपूर्ण कोर्ट फीची रक्कम परत मिळते. यामध्ये दिवाणी, तडजोड पात्र, फौजदारी, मोटार अपघात, नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, भूसंपादन, बँका, वित्तीय संस्था तसेच शासकीय आस्थापनांची थकीत वसुली अशी दाखलपूर्व प्रकरणे तसेच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यासाठी वित्तीय संस्था, राष्ट्रीयकृत बँका, महावितरण, महापालिका, जिल्हा परिषद, विमा कंपन्या, शासकीय कार्यालये यांच्यासह वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पूर्वतयारी करण्यात आली आहे. लोक अदालतीसाठी प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेली होती. यावेळी सदर लोक अदालतीमध्ये दिवाणी आणि फौजदारी एकूण 218 प्रकरणांमध्ये तडजोड झाली आहे. तसेच 6,16,149 रुपये वसुली झाली आहे. लोक अदालतीमध्ये ज्या जोडप्यांचे समझोताहून नांदण्यास घेऊन जाणाऱ्या पती पत्नीचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नाक्यू AN सरवरी होते. कार्यक्रमास मंचावर प्रमुख उपस्थिती बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष अर्जुन टी पाटील, सचिव ॲडव्होकेट धनराज C प्रजापती, ॲडव्होकेट किशोर महाजन, ॲडव्होकेट KS इंगळे, पंच ॲडव्होकेट CK पाटील, ॲडव्होकेट अमोलसिंग पाटील हे होते. तसेच यावेळी वकील संघाकडून तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांचे मॅनेजर, सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक राहुल पाटील, विभागीय अधिकारी योगेश तायडे, जयेश गंगवार, वीज महामंडळ, महसूल विभाग अधिकारी वर्ग तसेच विधी प्राधिकरण योगेश पाटील, अविनाश राठोड हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट KS इंगळे यांनी केले. पंच CK पाटील साहेब, सूत्रसंचालन करणारे ॲडव्होकेट सन्माननीय ॲडव्होकेट आमचे मार्गदर्शक KS इंगळे साहेब आणि या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असणारा जो बँकिंगचा अधिकारी वर्ग आहे त्या अधिकारी वर्गाला मी नतमस्तक होतो. कारण त्यांच्याच कार्यकर्तृत्वामुळे खऱ्या अर्थानं जनतेला आर्थिकदृष्ट्या प्रगल्भता येते. खऱ्या अर्थानं न्याय त्यांच्यापर्यंत गिव्ह एव्हरीथिंग लुक फॉर नो रिटर्न हे जे न्यायाचं प्रेमाचं तत्व आहे ते बँकिंगच्या अधिकाऱ्यांपासून दिसून येते. त्याचप्रमाणे बोदवडचे जे सेंट्रल बँकेचे मॅनेजर साहेब आहे पाटील साहेब, त्यानंतर स्टेट बँकेचे जयेश गंगवाल साहेब, त्यांना मदत करणारे एलगावचे इस्लामाबादकर साहेब, वीज महामंडळाचे लंके साहेब, आपण सर्वांनी आणि एक प्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये हे करणारे पक्षकारांच्या वतीनं पाटील साहेब, खरं म्हटलं म्हणजे लोक अदालत म्हटल्यावर हा लोकशाहीचा खऱ्या अर्थानं उत्साह आहे. अधिकारी वर्गांना जी रेग्युलर याच्यामध्ये जे अधिकार मिळत नाही ते लोक अदालतीने त्यांना प्राप्त होत असतात. त्याच पद्धतीने लोक अदालतीमध्ये पक्षकारालाही काही अधिकार प्राप्त होत असतात आणि जी न्यायाधीश मंडळी, पंचमंडळी इथं बसलेली असते त्यांना सुद्धा काही स्पेशल पॉवर्स जे आहे ज्याला आपण व्हेटो पॉवर म्हणतो त्या व्हेटो पॉवर्स यांना प्राप्त होत असतात. जास्तीचे अधिकार मिळत असतात. न्यायाधीश साहेब एरबी जे काही ऑर्डर करत असतात त्या ऑर्डरला चॅलेंज केलं जात असते वरच्या कोर्टामध्ये. परंतु आज जे काही अवॉर्ड पारित करणार आहे लोक अदालतीला त्याला कधीही कोणत्याही कोर्टामध्ये चॅलेंज केलं जात नाही. एवढं महत्व आणि अधिकार या निमित्तानं न्यायाधीश साहेबांना मिळतात. जे सन्माननीय बँकिंग क्षेत्राचे जे साहेब लोक आलेले आहेत त्यांनाही वेगळे अधिकार या निमित्तानं मिळत असतात. एरवी ते तडजोडीमध्ये काही रकमेच्या स्लॅबच्या खाली जाऊ शकत नाही
त्यांना या लोक अदालतीच्या निमित्तानं स्लॅबच्या खालती जाण्यापर्यंत त्यांना जो काही व्हेटो पॉवर आहे, डिस्क्रिशनरी स्वविवेक अधिकार जो एक मिळत असतो त्यांना सुद्धा, आणि त्याचा डायरेक्ट रिलीफ जो आहे, डायरेक्ट फायदा जो आहे तो पक्षकाराला होत असतो. तर हा जे जास्तीचे लोकशाहीच्या याच्यामधून या लोक अदालतीमुळे जो कायदा केला गेला 1987चा लोक अदालतीचा कायदा, त्यानुसार जे काही फार मोठे अधिकार प्राप्त होलेले आहेत, या अधिकारांचा सर्वांनी जास्तीत जास्त उपयोग करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत लोक अदालत आणि त्याचे बेनिफिट्स दिले गेले पाहिजे. आज मी सन्माननीय न्यायाधीश साहेबांनाही विनंती करेन की आज जे काही घरगुती फॅमिली मॅटर्स असतील, जे तडजोडीमध्ये मिळत असतील, अशा लोकांचं पुष्पगुच्छ देऊन न्यायाधीश साहेब स्वागत करणार आहेत. तर त्यामुळे त्या पद्धतीनेही प्रयत्न करणं गरजेचं आहे की जे बऱ्याच दिवसापासून नांदवायला जात नाही, फॅमिली वाद आहे, तसे लोक काही ज्या तडजोडीने केसेस निघतील त्याच्यामध्येही न्यायाधीश साहेबांना विनंती करेल की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन तशा पक्षकारांचं स्वागत केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन हे आपला जास्तीत जास्त भेटू. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी, जळगाव, बोदवड.